पैठण तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि 12 मंडळांमधल्या 190 गावातल्या जवळपास 92,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं। तसंच तालुक्यामध्ये 2,000 घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्राथमिक अहवाल दिलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये द्राक्ष बागेत पाणी साचले। द्राक्ष बागेवर डावणी रोगानं थैमान घातलेलं आहे, तर बागेमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं बाग सडू लागली आहे। त्यामुळे द्राक्ष उत्पादक आता चिंतेत आहेत। 50 ते 60 लाख रुपयांचा हा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता अश्रू अनावर झाले। नाशिकमध्ये मनमाड इथं पावसाचे झेंडू फुलांना चांगलाच फटका बसलाय। पावसामुळे फुलं सडून पडत असून फुलं ओली झाल्यानं व्यापारी फुलं घेत नाहीयेत। त्यामुळे कवडीमोल भावात फुलांची विक्री करावी लागेल। पावसामुळे मावळमधल्या झेंडूच्या फुलांची मोठी हानी झाली। त्यात विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर मावळ बाजारपेठेत चाकण, खेड आणि मंचर इथनं झेंडू फुलाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे। त्यामुळे झेंडूच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। झेंडूचा दर आता प्रति किलो केवळ 100 रुपयांवर आला आहे आणि या घसरणीमुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात फळांना मागणी वाढली आहे। त्यामुळे बाजारात फळांची आवक दुप्पट झाली आहे। परिणामी होलसेल बाजारात फळांचे दर स्थिर आहेत। मात्र किरकोळ बाजारामध्ये विक्रेत्यांनी संधीचा फायदा घेत फळांच्या दरामध्ये 35 ते 40% दरात वाढ केली आहे।